पुणेकरांनो लक्ष द्या, आज रात्रीपासून पुढील 14 दिवसांसाठी अख्ख्या पुणे शहरात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत। हा निर्णय का घेतलाय आणि कधीपर्यंत निर्बंध असतील सांगते त्याआधी मराठी पॉडकास्टला फॉलो नक्कीच करा। पुणे पोलीस आयुक्तालयाने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंगळवार 26 मे पासून तर थेट 8 जून पर्यंत शहरात प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत। या 14 दिवसाच्या काळात शहरात कोणत्याही प्रकारचे मोर्चे, आंदोलन, सभा आणि मिरवणुका काढण्यावर पूर्ण बंदी असेल। सार्वजनिक ठिकाणी 5 किंवा त्यापेक्षा जास्त लोकांनी एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे। तसेच शस्त्र, लाठ्या, काठ्या किंवा कोणत्याही प्रकारचे स्फोटक पदार्थ सोबत बाळगण्यावर कडक निर्बंध असतील। मात्र पोलिसांनी स्पष्ट केलं की हे नियम जमावबंदी असून सामान्य नागरिकांच्या येण्या जाण्यावर किंवा रोजच्या व्यवहारावर कोणतीही बंदी नाही। फक्त रात्री 10 नंतर अनधिकृत स्टॉल किंवा खाऊ गल्ल्या बंद केल्या जातील। दुसरीकडे पश्चिम आशियातील संकटामुळे वाढलेल्या इंधन दराचा भार कमी करण्यासाठी पुणे महानगरपालिकेने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला। महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप नायर यांनी इंधन बचतीचे कडक आदेश दिले आहे। या नवीन नियमानुसार मनपा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आता कामानिमित्त बाहेर जाताना कारपूलिंग करणं बंधनकारक असेल। एकाच ठिकाणी जाणाऱ्या अधिकाऱ्यांनी स्वतंत्र गाड्या न वापरता एकच वाहन वापरावं लागणार आहे। तसेच आठवड्यातून किमान एक दिवस मेट्रो, लोकल किंवा बसने प्रवास करण्याचे आणि बैठका ऑनलाईन घेण्याचे आदेश दिले आहे। तर मित्रांनो, प्रशासनाने घेतलेला हा इंधन बचतीचा निर्णय तुम्हाला कसा वाटला? तुमचं मत कमेंटमध्ये नक्कीच सांगा।